820 करिअर आहेत मित्र आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडू, पुढच्या दशकातल्या करिअर कोणत्या, याच्याबद्दल पण मला बरंच विचारलं जातं की किरण तू सांगतोस ते बरोबर आहे, पण त्या आधीच्या करिअर सांगतोस का? नाही, मी पुढचा पण विचार करतो। आणि खरं प्रत्येकाने केला पाहिजे। खरं ही चूक आहे बरं का, म्हणजे सारखा पुढचा विचार करणं ही चूक आहे। आपण एकटे असतो तेव्हा काय करतो? आपण एकतर भविष्य काळाचा विचार करतो की मी गाडी घेईन, मी बंगला घेईन, मला चांगली नोकरी मिळेल, मग मी सोनं घेईन, मी चांदी घेईन असं। किंवा आपण भूतकाळाचा विचार करतो की काल आपण काय जेवलो, परवा काय जेवलो, परवा मॉलमधून काय मागवलं होतं, 8 दिवसापूर्वी आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला काय म्हणाले, किंवा 8 दिवसापूर्वी IPLच्या मॅचमध्ये काय झालं, याचा आपण विचार करतो। पण प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे। त्याला माइंडफुल मेडिटेशन असं म्हणतात। हे गौतम बुद्धांनी जगाला दिलेली देणगी आहे। प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं। करिअर करायची असेल आणि सायकॉलॉजीमध्ये करिअर करायची असेल तर 2 आहेत, MA सायकॉलॉजी आणि MD सायक्रॅटिस्ट। जगभरातल्या सायक्रॅटिस्ट लोकांना सांगतात की प्रेझेंट मोमेंटमध्ये जगा। भावी काळात काय होणार आहे ते आपल्या हातात नाही आणि जो काळ गेलाय तो काळ ऑलरेडी गेलाय, तो आपण परत आणू शकत नाही। खरं म्हणजे 18व्या शतकामध्ये या देशामध्ये मराठी माणसं राज्य करत होती। बाजीराव पेशवे होते। 1761 साली आपला पानिपतात पराभव झाला। त्याच्यानंतर देखील 1808 पर्यंत तंजावर पासून काश्मीरपर्यंत आणि नॉर्थ ईस्ट पासून अफगाणिस्तानपर्यंत मराठी माणसं चौखूर पराक्रम गाजवत होती। त्यांचा आदर्श होता अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज। दत्ताजी शिंदे आणि दत्ताजी शिंदेबरोबर होळकर आणि त्यांच्याबरोबरचे राघोबा दादा आणि सैन्य हे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त टापू कव्हर करत निजामाची धुळदाण करत होते। दिल्लीमध्ये कोणता मोगल बादशाह बसवायचा हे मराठी सेनापती ठरवत होते। अटकेपासून कटकपर्यंत मराठी माणसं राज्य करत होती। पण चूक झाली आणि सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे आपण आपली राजधानी फक्त पुण्यात ठेवली। एक संकुचित विचार आपण केला असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे। तसं जर झालं नसतं आणि अटकेपर्यंत ती राजधानी गेली असती आणि 1761ला ज्या चुका मराठी माणसांनी केल्या पानिपतच्या युद्धात त्या जर केल्या नसत्या तर मराठी माणसाचं आजही देशावरती राज्य असतं असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे। जे झालं ते झालं, पण त्यात एक चांगली गोष्ट झाली की इतर देशातून म्हणजे आत्ताच्या इराणमधून परत भारतावरती स्वारी करण्याचं डेअरिंग मोगलांनी कधीही केलं नाही आणि त्याला सर्वस्वी कारण म्हणजे मराठी माणसांनी त्यांना अडवलं। खरं त्या युद्धाचा मराठी माणसाची कुठलाही संबंध नव्हता, पण अहमदशाह अब्दालीच्या विरुद्ध मराठी माणसांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि नंतरही गाजवत राहिले आणि 1808 मध्ये ब्रिटिश आले आणि नंतर 150 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि त्याच्यामध्ये इंग्लिशचा प्रसार झाला। परंतु इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, अरबिक आणि इतर भाषांमध्येही करिअर करता येते। त्याच्यामध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे आहेत। पुढील काळातल्या करिअर कोणत्या? तर तुम्हाला MBA सिस्टीम सिक्युरिटी ही पुढील काळातली करिअर आहे। MBA सिस्टीम सिक्युरिटी। आज कॉम्प्युटरमध्ये फ्रॉड होत आहेत। कोणी फ्रॉड करतं,
बँक अकाउंट खालती करतं, त्याच्या बातम्या आपण सारख्या वाचतो. कॉम्प्युटरमध्येही फ्रॉड होत आहेत. म्हणजे पैसे काढताना भरताना फ्रॉड होतात ते वेगळे, पण कॉम्प्युटरमध्ये पण फ्रॉड होतात. त्याच्यामध्ये MBA सिस्टीम सिक्युरिटी नावाचा कोर्स आहे. सिस्टीम सिक्युरिटी, एमटेक सिस्टीम सिक्युरिटी, आणि जगातला आत्ताचा सर्वोत्तम कोर्स म्हणजे गेम तयार करण्याचा कोर्स. 80 कोटी लोक रोज गेम खेळतात. आपण कुठल्याही घरामध्ये गेल्यावरती आजी आजोबा आस्थासारखी चॅनल बघत असतात, आई वडील सिरियल बघत असतात, पण लहान मुलं मात्र कार्टून फिल्म बघत असतात. त्यांच्या हातातून ते मोबाईल काढून घ्या बघू कार्टून फिल्मचा, अंगावरती येतात, ओरडतात, ते रडायला लागतात, भोकाड पसरतात. कारण 80 कोटी लोक कार्टून फिल्म बघतात. म्हणजे कोणीतरी त्या तयार केल्या पाहिजेत. अनेक कोर्सेस आहेत. बोरिवलीला कोर्स आहे, दादरला कोर्सेस आहेत, पुण्यामध्ये आहेत. 3 आणि 6 महिन्याचे कोर्सेस आहेत. मॅक आणि मायासारखे कोर्सेस आहेत, झिकासारखे कोर्सेस आहेत. कार्टून फिल्म मेकिंग, मोबाईल टेक्नॉलॉजी, गेमिंग अशा तऱ्हेचे कोर्सेस आहेत. ह्युमन जेनेटिक्स सारखे कोर्सेस, ह्युमन जेनेटिक्स. MBA मध्ये जसं तुम्हाला प्रगती करता येते तसं MSc जेनेटिक्स करूनही तुम्हाला प्रगती करता येईल. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? या सर्वाला कुलप लावण्याची गरज आहे. थोडं काही अवघड नाही आहे, थोड्यात समजावून सांगतो. कुलप लावण्याची म्हणजे एखादा कोर्स करताना त्याच्या सिक्युरिटीचा विचार देखील केला पाहिजे. उदाहरणार्थ, सोनार हा विचार करतो की मी सोनं ठेवलंय ते ठिकाण लॉक केलंय का, कुलूप लावलंय का, लॉकरमध्ये मी पैसे ठेवलेत का. हे तसं कॉम्प्युटर बंद करताना तुम्ही हा विचार केला पाहिजे की मी PC वापरतो, तो लॉक केलाय का, नीट बंद केलाय का, पासवर्ड दुसऱ्याला न देणं, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून MBA सिस्टीम सिक्युरिटी यांचा विचार केला पाहिजे. कोणत्या विषयात करिअर उद्याच्या पुढे जातील? जन, जल, जंगल, जानवर आणि जीवन यात करिअर करा. जन म्हणजे MSc पॉप्युलेशन, यात करिअर करा. जंगल म्हणजे MSc फॉरेस्ट, यात करिअर करा. जानवर म्हणजे वेटरनरी सायन्स, यात करिअर करा. जीवन म्हणजे लाईफ सायन्स, यात करिअर करा. अन्न, वस्त्र, निवारा, फूड टेक्नॉलॉजी, यात करिअर करा. MSc फूड टेक्नॉलॉजी. वस्त्र म्हणजे नवीन कपडे, फॅशन डिझायनिंग, यात करिअर करा. आणि निवारा म्हणजे आर्किटेक्चर. जन, जल, जंगल, जानवर आणि जीवन, लाईफ सायन्स, यात करिअर करा. म्हणजे MSc फूड टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर तुम्हाला अनेक तऱ्हेने करिअर करता येईल. MSc पॉप्युलेशन आपण आढावा घेऊ. MSc पॉप्युलेशन जल, MSc वॉटर रिसोर्सेस जंगल, MSc फॉरेस्ट जानवर, वेटरनरी सायन्स जीवन, लाईफ सायन्स अन्न, फूड टेक्नॉलॉजी, वस्त्र, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आणि निवारा आर्किटेक्चर, यातल्या करिअर तुम्हाला उद्या पुढे घेऊन जातील. याच्यामध्ये सिस्टीम सिक्युरिटी ॲड केलं, मनोरंजन ॲड केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. या पुढच्या 25 वर्षाच्या करिअर आहेत. मोदी साहेबांनी अनेक वेळेला आपल्याला सांगितलंय 25 वर्षांनी भारताला जगाचं नेतृत्व करायचं आहे आणि म्हणून या करिअरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या करण्यासाठी तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा.